मी आता उभा आहे मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर, मुंबईच्या आझाद मैदानावरती. आपण पाहू शकता हा जो रस्ता आहे हा 24 तास वाहतूक कोंडी असते. मुंबईचं हेडक्वार्टर रेल्वे हेडक्वार्टर आहे. माझ्या मागे पाहू शकता मुंबई महापालिकेचं मुख्य कार्यालय आहे. असं असतानाही मुंबई मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई हायकोर्टाने झालेल्या सुनावणीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचिकाकर्ता राज्य सरकार आणि आंदोलकाच्या बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने सरकारला स्पष्ट आदेश दिलेला आहे की मुंबईतील रस्ते तातडीने मोकळे करा आणि रस्त्यावर बसलेल्या आंदोलकाला हटवा. तसेच उद्या 4 वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करा असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहे. मात्र असं असतानाही हा जो आदेश आलेला आहे या आदेशाचं पालन करण्याकरता मुंबईचे पोलीस सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळेल. राज्य राखीव दलाचे फोर्स आहे, मुंबई पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, उपायुक्त सारखे 3 ते 4 अधिकारी आलेले आहे, जॉईंट सीपी आलेला आहे. दंगल नियंत्रण पथक आहे. कोण्यातून पोलिसांचा फोर्स जास्तीत जास्त वाढताना दिसत आहे. कुठेतरी वाहतूक कोंडी कमी होईल असं पाहायला मिळत आहे. पोलीस जो काय कोर्टाने आदेश दिलेला आहे हे पाळण्यासाठी सज्ज झालेला आहे असं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे ह्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालय आदेश दिलेले आहे. जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये जे काय आंदोलक रस्त्यावरती आलेले आहे ते उद्या 4 वाजेपर्यंत हटवा. या संदर्भात कायदा सुव्यवस्थेसाठी माझ्यासोबत सर बोराडे सर आहे, उपायुक्त सर. काय बोलाल, काय सांगाल? उद्या मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे उद्या 4 वाजेपर्यंत सर्वांची कारवाई करून आदेश दाखवा. ते काय सांगाल? न्यायालयाच्या आदेशाचं पालन होईल. किती वाजेपर्यंत? उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे सर. डेडलाईन 4 वाजताचीच आहे. नक्कीच कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो नक्कीच पोलीस पालन असं पोलिसांचं म्हणणं आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई.